आपण जे आता AI शिकतोय ते AI शिकेपर्यंत आत्ताच्या AIचा जमाना निघून जाईल. कारण आत्ताच्या AIला मोठमोठे बिझनेसमॅन त्याला बोलतात वीक AI, नॅरो AI. असं का म्हटलं जातं? कारण आत्ताचे जे AI आहे ते आपण यूज करतोय ते सिरीमध्ये, गुगल मॅपमध्ये किंवा तुम्ही बघताय की तुमच्या सोशल मीडियाचे जेवढे काय ॲप यूज करताय त्याच्यामध्ये झाले, जसं जेमिनी आहे, मेटा AI आहे, या सगळ्याला वीक AI म्हटलं जातं. मग येणार काय भविष्यामध्ये? तर भविष्यामध्ये येणार आहे जनरल AI, जे की माणसाच्या मेंदूप्रमाणेच काम करणार आहे. त्याच पद्धतीने ते इंटेलिजंट पण असणार आहे. आणि त्याच्या पुढे येते ते म्हणजे सुपर AI. हे सुपर AI जे आहे ते माणसाच्या मेंदू क्षमतेपेक्षा जास्त पटीने काम करणार आहे. म्हणजे ते AI स्वतःचं क्लोन पण बनवू शकतो आणि स्वतःचे ऑब्जेक्ट पण वेगवेगळे बनवू शकतो. म्हणजे स्वतः क्रिएटिव्ह माइंड असणारं ते AI येणार आहे. ते अजून भविष्यात येत आहे. जनरल AI विकसित होत आहे आणि सुपर AI लवकरच आपल्याला भेटणार आहे. यासाठी तुम्ही रोबोट पिक्चर बघितला असेल. रोबोट पिक्चरमध्ये जो चीटी दाखवला होता तो काय करत होता, स्वतःचेच त्याने मल्टिपल ऑब्जेक्ट बनवले गेले होते. म्हणजे माणसापेक्षा पण तो टॅलेंटेड दाखवला होता. तसे AI आता इंट्रोड्यूस व्हायला सुरुवात होणार आहे. म्हणून तर मी सुरुवातीलाच म्हणलं की आपण AI शिकेपर्यंत हे नवीन येणारं AI पूर्ण जगावरती राज्य करेल.